तुम्ही कोकणात आलात कारण गरज तुमची होती आणि आदराचंच म्हणत असाल तर संस्काराची शिदोरी बरोबर असली की आदर आपोआपच येतो. ओके नाही बाळा? निशी जा जा बाळा. दिवे लागण्याची वेळ झाली. हातपाय धुवा आणि अभ्यासाला बस. असू दे की. हा एवढं काय? आम्ही कुठं रोज रोज येतोय तुमच्या घरी? हा आणि काय अभ्यास 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 करताय? अभ्यास पुस्तकांचा करायचा नसतोय, अभ्यास माणसांचा करायचा असतोय, त्यांच्या वागण्याचा करायचा असतोय. त्यातूनच माणूस शिकत असतोय. अगदी बरोबर बोलला. पहिल्या भेटीतच कळतो माणूस काय आहे ते. हो, केवढी भीती हो तुमची लहान पोरांना. याला भीती नाही, याला संस्कार शिस्त म्हणतात. आणि हे आम्ही तिच्यावरती लादलेलं नाही बरं का. आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीला लक्ष्मी समजतो, तिचा सन्मान करतो आणि म्हणूनच आज आमच्या घरात, आमच्या कुटुंबात देखत मी अत्यंत अदबीने तुमच्या समोर उभा राहून बोलतोय. याचं कारण तुम्ही एक स्त्री आहात. आणि मगाशी अधिपतीराव म्हणाले की ते तुम्हाला आदरार्थी घाबरतात, हो ना? माझं म्हणणं आहे की संस्कार चांगले असतील की आदर आपोआपच येतो. संस्काराने नाती घट्ट होतात आणि आदराने प्रेम वाढतं. आम्ही आमच्या मुलांवरती चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. अरे बापरे, अधिपती हे समजा आमच्या डोसक्यावरून गेलो. संस्कारांची भीती कसली हो? संस्कार कसे वागण्यात दिसले पाहिजेत. आता आमच्या अधिपती बघा आदर्श लेख आहेत का? तर आम्ही त्यांच्यावर तसे संस्कार केल्यात. रिस्पेक्ट करायचा, बायांना मान द्यायचा, मोठ्यांना पाया पडायचा. त्यांना मान दिला नाही होय तुम्ही? हा, आल्याला पाया नाही पडला? पडा, पाया पडा. पडा किंवा पाया. नाही नाही, राहू दे अधिपतीराव, काही गरज नाहीये. तुमच्या चिरंजीवानी आमचं म्हणणं ऐकण्यातच आमचा मान होता. पण बहुतेक त्याने आमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. आणि म्हणूनच तुम्हाला इतक्या लांब इथे कोकणात आमच्या घरी यावं लागलं. हा, जरा मोठ्याने बोला की हो. हा, असं तोंडातल्या तोंडात काय बोलताय गुळमुळ आपल्या सुनबाईंसारखं. त्या शिकलेल्या लोकांचा ना हाच गोळ आहे बर का. हा, जरा मोठ्याने बोला की. हा, बोला मोठ्याने. हा, बोला. आणि म्हणूनच शिक्षण महत्वाचं असतं. शिकलेली सुसंस्कृत माणसं हळू आवाजात आणि अत्यंत अदबीने बोलतात, आणि तेही विशेषतः स्त्रियांसमोर. असो, या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. मी माझा निर्णय तुमच्या चिरंजीवांना सांगितलाय, तो त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असेलच अशी खात्री आहे मला. हे बघा, आता मुद्द्याचं बोलूया का आपण? अहो तेच बोलायला तर आम्ही कोल्हापुरातून इथं आलो नाही का. हा, हे आम्ही आमचं बोलणं लयच मनाला लावून घेतलंय. हा, सगळ्या गोष्टी लई मनाला लावून घेताय वय. हा, बघा ना सगळी कसे दबावाखाली आहेत तुमच्या.
रघुनाथराव, पोरांना असं दबावाखाली ठेवू नये. काय आहे, पोरं हाताबाहेर जातात, हा आमचा अनुभव आहे. आता आमचे अधिपती बघा, हा आम्ही त्यांच्या पसंतीच्या मुलीशी त्यांचं लग्न लावून दिलं का नाही अधिपती? हा नाही, ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे आमच्यासाठी तर असं आहे, तुम्हाला खरं सांगतो, एका बाजूला देवाऱ्यातला देव, दुसऱ्या बाजूला आमची आई. आमचं आमच्या आई साहेबांसंग असं आहे. हे उमाताईंचं बी तसं असेलच की आता त्या पण त्यांच्या लेकीसाठी काही ना काही अशा गोष्टी करत असतीलच ज्या तुम्हाला माहीत नसतील कदाचित. आईचं आणि लेकराचं ते समीकरण असते, ती सिक्रेट असते, अशातला भाग आहे. असं आहे. मुलांसाठी आई वडील दोघेही सारखेच झटत असतात. तुमच्यासाठी जेवढं तुमच्या आईंनी केलं असेल तेवढंच तुमच्या वडिलांनी केलंच असेल ना. तुमच्या वडिलांचाही पाठिंबा असेलच की तुम्हाला. बरं, असंच बोलत राहिलो तर चहा राहून जाईल. मी चहा घेऊन येते. सर, तुम्ही शांत व्हा. अधिपती नाहीयेत, अधिपती नाहीयेत, ते नाही रागवणार. नाही चिडणार, ते नाहीयेत. तुम्ही बसा 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 बसा, सावकाश, शांत व्हा. हे बघा, मी हे चाटण आणलंय. हा, माझे बाबा आले होते, बाबांचे मित्र आले होते ना, रघुनाथराव, त्यांनी औषधं दिली होती, त्याचं मी हे चाटण केलंय. तुमच्यासाठीच आणलंय, तुम्ही घ्याल ना? घ्याल ना तुम्ही? हा, हे हो, मला माहितीये थोडंसं कडू लागेल, पण हे बघा, हे घेतल्यामुळे तुम्ही बरे होणार आहात असा विचार करून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, औषधं त्यांचं काम करतीलच, पण जर आपल्याला बरं व्हायचं असेल तर आधी आपल्याला मनातून ते ठरवायला हवं. मनातून सुद्धा पॉझिटिव्हिटी हवी ना. घ्या. याने बरं वाटेल तुम्हाला. हा, नाही, मुलगी. तुम्ही आता आराम करा, मी येते. आशा, 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 काय म्हणालात तुम्ही? आशा, अक्षरा? अक्षरा म्हणायचंय ना तुम्हाला? तुझं नाव
माझं नाव तुझं नाव आशा. छान छान. छान आहे. थँक्यू. तुम्ही असाच प्रयत्न करत राहा. मला खात्री एक ना एक दिवस तुम्ही नक्की बोलाल. आणि मला असं वाटतं ह्या औषधांनी तुम्हाला फायदा होईल. आपण हे औषध नियमितपणे चालू ठेवूया. तुझ्यामुळे मी अहो नाही, हात कशाला जोडताय? थँक्यू नका म्हणू सर. तुम्ही मुलगी म्हटलात ना मला, मग थँक्यू नका म्हणू. तुम्ही आराम करा, मी आलेच. खरं तर ही कामं आम्ही फोनवरच करतोय, पण एवढं तटायला लागलं तर म्हणलं येऊन तुमची गाठ घेऊया. हे बघा, आम्हाला गोल गोल बोलायची सवय नाही. आमचं जे काय असतंय ते एकदम स्पष्ट असतंय. आता आमच्याबद्दल काही वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. हे तुमच्या ध्यानात आलंच असेल नाही का? आणि तुम्हालाही आतापर्यंत कळलं असेलच मी कसा आहे ते. म्हणजे चिरंजीवानी तुमच्यापर्यंत निर्णय पोचवलेला दिसत नाही, एवढंच. अहो त्याशिवाय का आम्ही इकडं आलो? तुमची जमीन आमच्यासाठी लई मोक्याची आहे. आमची फॅक्टरी जर का इकडं निघाली तर इथनं आमचा माल पोचवणं आम्हाला लई सोपं जाईल. ह्यो आमचा फायदा आहे. आणि नाही म्हणलं तरी तुमच्या 700-800 लोकांना रोजगार मिळेल की हो इकडं. शिवाय आम्ही काही ही जमीन फुकटात मागत नाही. तुम्ही म्हणाल ती किंमत देऊ आम्ही. हा, म्हणाल ती. तुम्ही फक्त बोलायचं आणि आम्ही ह म्हणायचं. बस, एवढी सोपी गोष्ट आहे. समजा आमची जमीन आम्ही तुम्हाला दिली, झाला आपल्यामध्ये व्यवहार, मिळाला लोकांना नोकरी धंदा, होणार असेल विकास, पुढे काय? भुवनेश्वरी देवी, त्यापुढे होईल ती फक्त तडजोड. आपल्या मातीशी, आपल्या निसर्गाशी आणि आपल्या तत्वांशी, जी मला मान्य नाही. आमच्या इथं पिकणारं धान्य आमच्या पोटाची भूक भागवते. इथल्या नद्यांमधून वाहणारं स्वच्छ पाणी आमची तहान भागवते. इथली स्वच्छ हवा आम्हाला मोकळा श्वास देते. मग विकासाच्या नादाला लागून हे सगळं का करायचं? भुवनेश्वरी बाई, एक गोष्ट लक्षात ठेवा. कोकणातला माणूस भलेही श्रीमंत नसेल, पण तो समाधानी नक्कीच आहे. त्यामुळे तुमची ही आधुनिकता मला मान्य नाहीये. अहो तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. हे बघा, निसर्गावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसाकडे तुम्ही जमीन सोपवताय असं समजा. अहो राधानगरी म्हणू नका, गगनबावडा म्हणू नका, पन्हाळा म्हणू नका, सगळीकडे आमचे फार्म हाऊस आहेत. निसर्गातच असतोय हो आम्ही. आम्ही पण शेतकरी माणसं आहोत. गुरढोरं आम्ही पण पाळतो. अहो आम्ही तर आमच्या घरात दरबार भरवतो. एखादा शेतकरी असल, त्याला पैसे पाहिजे असतील बियाण्यांसाठी, तर आम्ही देतोय, नाही म्हणत नाही. का देतोय आम्ही? हा, तर त्यांच्या शेतीचं काम बंद पडायला नग. आणि एवढंच करत नाही तर कोल्हापुरात मॉप झाडं लावलेत आम्ही. आणि तुमच्या जमिनीवर आम्ही आमचा उद्योगधंदा उभा केला तर तिथं पण आम्ही झाडं लावणारच की. हा, मॉप झाडं लावणार, गुरढोरं पाळणार. अहो जमिनीला आई मानतोय आम्ही. हा,
बरोबर आहे, हे अगदी खरं आहे बरं काय. आणि आईसारखं दुसरं दैवत नाही जगात, ही मानणारी आम्ही माणसं आहे, जमिनीला जपणारी माणसं. तुम्ही विश्वास ठेवा काका फक्त. अच्छा. धन्यवाद. अहो काय रघुनाथराव, काय विचार पक्का झाला का नाही तुमचा? भुवनेश्वरी बाई, आता तुम्ही म्हणालात की तुमच्या दरबारात शेतकऱ्यांना बियाणांसाठी तुम्ही पैशांची मदत कर. मुळात शेतकऱ्यांचा जो मूलभूत हक्क आहे त्यासाठी त्या शेतकऱ्याला कोणाच्या दरबारात उभं राहावं लागतं. पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे लागतात यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाहीये. आणि निसर्ग चक्र कोणाच्या समजुतीवर चालत नाही. म्हणजे फक्त झाडं लावणं म्हणजे निसर्गावर प्रेम करणं असं होत नाही. ही अशी औषधी जंगलं तोडून तिकडे उद्योगधंदा उभं करणं याला निसर्ग प्रेम म्हणत नाहीत. उलट त्या झाडांची पाळमुळं घट्ट करून त्याची निगा राखून एखाद्या लहान मुलासारखी त्याची काळजी घेणं याला निसर्ग प्रेम म्हणतात. त्या झाडांसोबत एक निसर्ग चक्र असतं, ते पण आपण जपायला हवं. मान्य आहे हो, सगळं मान्य आहे. हा, तुम्ही सगळी चक्र आमच्या हवाली करा. हा, आम्ही घेतो त्याची काळजी. नाही, तुम्हाला वाटतंय तितकं ते सोपं नाहीये भुवनेश्वरी बाई, समजून घ्या. अहो आम्ही बघतो की काय करायचं ते. काय अधिपती, तर आम्ही एकदम काळजी घेऊ, तुम्ही काय काळजीच करू नका. हा, आज मी जागा विकली, उद्या दुसरा, मग तिसरा, असं बघता बघता सगळी जमीन विकली जाईल आणि सगळीकडे भकास परिस्थिती होईल. मी काय म्हणतोय अधिपतीराव ते समजून घ्या. या मातीमध्ये आमची संस्कृती रुजलेली आहे. आमच्यावर संस्कार केलेत या मातीने. ते काय जागा विकण्यासाठी नाही. तुम्ही आमचे पाहुणे आहात, आम्ही तुमचा मान राखतो, आदर करतो. पण तुम्ही कितीही पैसे देऊ केलेत तरी आमच्या जमिनीची किंमत होऊ शकत नाही. मी जमीन विकू शकत नाही. विषय संपलो. वादळ आलं की ताट झाड काडकन मोडतंय. हे निसर्गावर एवढं प्रेम करून बी कळ नाही तुम्हाला. लवाळ्यासारखं लवचिक राहावं माणसानं. आणि निसर्गाच्या चक्राची माणसाने काळजी करायची काय बी गरज नाही. ते माणसाच्या हातात नाही, ते चालूच राहतंय. आणि म्हणूनच ते चक्र माणसाच्या हातात देऊन मला तोडायचं नाही. अहो आम्ही निसर्गाशी लढत नाही, आम्ही निसर्गाला पूजतोय. आणि आम्ही निसर्गाचा सौदा करत नाही, जपतो त्याला. त्यामुळे हा व्यवहार होऊ शकत नाही. पुण्यांदा विचार करा. 1000 वेळा सांगितले तरी हा रघुनाथ खोत आपला निर्णय बदलणार नाही. चूक करताय तुम्ही. माझ्या जमिनीसाठी, मातीसाठी, माझ्या निसर्गासाठी आणि माझ्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी मी अशा 1000 चुका करायला तयार आहे. का ऐका की उगाच कशाला इशे हार्ड करायला आहे. आम्ही एवढं सांगालोय तर तुम्ही. विषय संपलो. नाही बघा, तुमचा निर्णय मान्य आहे आम्हाला.
पण आम्ही तुम्हाला एकच सांगतोय, तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतायसा आणि हे आज तुम्हाला कळणार नाही, येळ आली की कळेल. शिक्षण तर तुम्ही घेतलंय, पण देव तुम्हाला चांगली बुद्धी देव, एवढंच म्हणू शकतोय आम्ही. येतो. थांबा ताई. एक सवाष्ण आमच्या घरी आली आहे, तिला असंच कसं जाऊ देऊ? मी आलेच. हा, या बसा ना. खोतांच्या परंपरेनुसार खोतांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खोत मोकळ्या हाताने कधीही पाठवत नाहीत. भुवनेश्वरी बाई, आणि आम्ही बी कधीच मोकळ्या हातानं परत गेलो नाही. या आपण